दिवस कसे एखाद्या फुलपाखराप्रमाणे भरभर उडून जात होते आणि देवांची मुले हळूहळू मोठी होत होती. पण आपल्या सद्गुरूंच्या अनुसंधानात सदैव वावरणारा शिष्य स्वतःच्या गुरूंप्रमाणेच संसाराकडे सुद्धा तटस्थपणे पाहत होता. आपल्या संसाराचा योगक्षेम अक्कलकोटचे स्वामी महाराज वाहणार आहे यावर निस्सीम श्रद्धा असणारे देवा स्वतःच्या मुलामुलींचा अभ्यास, शाळा याबद्दल कायम अनभिज्ञ असत. त्यांची ज्येष्ठ कन्या उपवर झाली आणि माता इंदिरेच्या चिंतेत भर पडली. एक दिवस न राहून त्या देवांना म्हणाल्या, अहो आता आपली बेबी मोठी झाली आहे, आता तिच्या लग्नाचं पाहायला हवं. नुसतं डोळे मिटून काही होणार नाही. तिची पत्रिका ओळखीच्यांना पाठवा. क्षणाचाही विलंब न लावता देवा म्हणाले, तू कशाला काळजी करते, माझा जावई घरी चालतील. देवांच्या उत्तराने इंदिरेला काय बोलावं हे कळेना. ती म्हणाली, इतरांसाठी शब्द खर्च करता मग आमचंही गारणं घाला बाबांच्या कानावर. देवा शांतपणे म्हणाले, सद्गुरूंचे हे सांगणे, काहीच न मागणे, देवा बागे लागणे, देहभान हरपून या. सद्गुरु चरणाचं स्मरण करत निश्चिंत मनानं, आत्यंतिक विश्वासानं देवा आपल्या द्वारकामाईत जाऊन बसले. आपल्या धर्मपत्नीच्या मनातील चिंता सद्गुरूंच्या कानी घालाव्यात म्हणून त्यांनी हात जोडले आणि सद्गुरूंना मनोमन आपली इच्छा व्यक्त केली. देवांच्या धर्मपत्नीने देवांचीही मोठ्या आवाजात ही प्रार्थना ऐकली. देवा द्वारकामाईत बसले आहेत, बाबांसमोर डोळे मिटले आहेत, हात जोडले आहेत. आपले पती संसारात केवळ देहाने राहिलेले आहेत, मनाने ते केवळ सद्गुरुमय झालेले आहेत हे सत्य तिला समजलं. तिच्या मनातील काळजी तिच्या मनात राहिली, मात्र सद्गुरू बाबांनी ती अगदीच अलगदपणे वाहिली. स्वतःच्या कन्येच्या विवाहाची चर्चा देवांनी कधी केली नाही. स्वतःच्या कन्येच्या विवाहाची काळजी देखील त्यांनी केली नाही. माझे सद्गुरू समर्थ आहेत या 4 शब्दांशिवाय त्यांनी काहीच शब्दही उच्चारले नाही. अंतर्मुखी माणसाचा एक शब्द सुद्धा बहिर्मुखी माणसाच्या हजारो शब्दापेक्षा जास्त प्रभावी असतो, कारण त्यांच्या वाणीला दिव्यत्वाचा स्पर्श असतो. ज्याचं मन काळजीच्या प्रसंगात सद्गुरुमय झालेलं असतं त्याची काळजी सद्गुरू स्वतः घेतात. अगदी याच न्यायाने देवांच्या प्रापंचिक काळजांचा भार त्यांच्या सद्गुरूंनी वाहिला आणि थोड्याच दिवसात देवांच्या कन्येसाठी पैठणी साड्यांच्या माहेर घरातून अर्थात येवल्यातून एक सुस्थळ आलं. हुशार, चुणचुणीत, प्रेमळ जावयाचा नजराणा देवांना त्यांच्या सद्गुरूंनी प्रदान केला. येवल्याच्या गुलाबराव चारणे यांचे स्नेहबंध देवांशी जुळले आणि देवांची धर्मपत्नी इंदिरा डोळ्याला पाणी आणून म्हणाली, सद्गुरू बाबांची कृपा शब्दातीत आहे. पोरीच्या काळजानं देव तिळतिळ तुटायचा हो माझा. एका आईच्या मनातील चिंता द्वारकामाई नावाच्या माझ्या आईने जाणली. बोलता बोलता देवांची द्वारकामाई लगीन घर बनली. देवा स्वतःशीच हसले, जिथं जावं तिथं सावलीप्रमाणे सद्गुरू बाबा आहे. मात्र घरचे भोळे भाबडे लोक चिंता करतात. अर्थात त्यांच्या मनाचा काय दोष. चिंता काळजा करणं हा तर मनाचा स्थायी भाव. 2 जीवांच्या भेटी देव स्वर्गात बांधतो. घराण्याची ओळख आपल्याला खूप उशिरा कळते हे सगळं ईश्वराच्या हाती आहे. या विचारांनी देवा कृतार्थ झाले आणि मनातशी संवाद करू लागले. शेषाच्या हाती धरतीची गती, ज्ञानदेवांनी चालवलेल्या निर्जीव बनती. अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी, ईश्वराच्या दैव हाती. शिंपल्यातून निघती मोती, तोच जुळवितो नाती गोती. अशा कितीतरी विचारांनी देवा मंत्रमुग्ध होत होते. आज त्यांना शब्दांनी भावनिक केलं, पण लवकरच देवांनी आपल्या भावगंगेला बांध घातला. देवांची कन्या बेबी आणि गुलाबरावांचे सुपुत्र अनिल यांना विधात्याने एकत्र आणलं आणि त्यांच्या जन्मजन्मांतराची ओळख पटली. विवाहाची लगबग सुरू झाली. विवाह, गृहस्थाश्रम, संपूर्ण आयुष्य फिकिरीत घालून कधी कोणत्याही गोष्टीची फिकीर न करणाऱ्या साई राजांच्या शिर्डीत विवाह करण्याचं निश्चित झालं. कुबेराच्या शाही दरबारात अर्थात साईनाथांच्या शिर्डीत देवा आपले आप्त मित्र नातलग यांच्यासह हजर झाले आणि द्वारकामाईसह साईंच्या दरबाराला मंगलमय तोरण बांधलं गेलं. या विवाह सोहळ्यात देवांना गुरुस्थानी मानणारा सगळा शिष्यवर्ग हजर होता.
अंगाला पिवळी हळद लावून देवांची कन्या हाती हिरवा चुडा भरून वेद मंत्राच्या घोषात आणि वेदशास्त्र कुलोपाध्यायांच्या पवित्र संस्कारात विवाहबद्ध झाली. आतापर्यंत कमलपत्राप्रमाणे संसारातून अलिप्त असणाऱ्या देवांच्या जीवाची कालवाहल झाली, पण स्वतःच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध त्यांनी मोठ्या जड अंतःकरणाने संयम ठेवत नियंत्रित ठेवला. देवांचे सर्व आदरातिथ्य मोठ्या आदरातिथ्याने झालं. देवाने देखील सगळ्यांचं आदरातिथ्य केलं. सर्व विधी यथासांग संपन्न झाले. जेवणावळीची लगबग सुरू झाली. सोयरे धायरे मित्रपरिवार यांना थांबवून देवांनी पहिल्या मानाच्या पंक्तीसाठी शिर्डीतील सर्व भिकाऱ्यांना आमंत्रित केलं आणि उपस्थितांनी देवांच्या या अनोख्या प्रयोगाला सलाम केला. गोरगरिबांच्या पोटात अन्नाचा पहिला घास घालणारे देवा खऱ्या अर्थाने कृतिशील भक्त बनले. गोरगरिबांना तृप्त करून सर्वांचे दुवा घेणारे देवा सर्वांच्या ओठी आले. मध्येच कुणीतरी धावत देवांकडे आला आणि अन्न पुरेल का हो अशी चिंता व्यक्त करून गेला. पण चिंता हा शब्द देवांच्या आयुष्यात नव्हताच. ते भटारखान्यात आले आणि उरलेल्या थोड्याशा अन्नाला त्यांनी प्रदक्षिणा घातली. अन्नपूर्णा मातेला मनोमन साद घातली. नाथांचा मंत्र म्हटला. उरलेले सर्व पदार्थ सिद्धप्रसाद झाले. किती घेशील दोकरांनी या ईश्वरीय न्यायाने विवाहाचे लाडू लग्नानंतर 6 महिन्यापर्यंत उरले हे विशेष. देवादिकाचे धार्मिक विधी पूर्ण झाले. देवांची कन्या सासरी जायला निघाली. आतापर्यंत मोठ्या धीरोदात्तपणे वावरणारे देवा मात्र आता अक्षरशः लहान मुलाप्रमाणे रडले. त्यांच्या रडण्याचं कारण स्वाभाविक होतं. आपल्या पोटच्या गोळ्याचा सहवास संपणार होता. नाही म्हटलं तरी प्रेमाचे धागे सोडवता अंतर्यामी कुठेतरी पीळ पडतोच. इतरांना आशीर्वाद देणारे देवा आपल्या व्याह्यांसमोर अश्रुपूर्ण नयनांनी हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, माझी ही कन्या लहानची मोठी कशी झाली कळलंच नाही मला. हिला मी नाही माझ्या सद्गुरूंनी जपलं. जिला प्रत्यक्ष बाबा महाराजांचा हस्तस्पर्श झाला अशी माता लक्ष्मी तुम्हाला देतोय. बाबा महाराजांचा हा प्रसाद सांभाळा. आमच्या द्वारकामाईत हिला वेळोवेळी पाठवत जा ही विनंती आहे. देवा बोलता बोलता थांबले. त्यांचा कंठ दाटून आला आणि कितीतरी प्रसंग धीरोदात्तपणे सर्वांवर पितृ छत्र धरणाऱ्या देवांमधील पिता धाय मोकलून रडला. त्यांची ही अवस्था पाहून माता इंदिरेने हंबरडा फोडला. पोरी, तिकडच्या घरात असं नंदनवन फुलव की तुला इकडची आठवण सुद्धा यायला नको. इकडे कार्यालयाच्या दाराजवळ सजलेली गाडी देवांच्या लाडकीला लक्ष्मी रूपाने न्यायला तयार झाली आणि सनई वादकाच्या जवळ बसलेल्या गायकाच्या मुखातून ओळ आली, गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा. साऱ्यांच्या हृदयाची कालवाकालव झाली आणि देवांची कन्या कुमार, नीता, सतीश या आपल्या भावंडांचा निरोप घेऊन चारण्यांची लक्ष्मी झाली. शिर्डीच्या साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या ज्येष्ठ कन्येचा विवाह मोठ्या दिमाखात संपन्न झाला. देवा आपल्या द्वारकामाईत परतले आणि प्रापंचिक विश्वातून बाहेर येऊन आध्यात्मिक सृष्टीत त्यांनी प्रवेश केला. दिवस मार्गशीर्ष वद्य द्वादशीचा. नित्याप्रमाणे आपल्या द्वारकामाई या अत्यंत प्रिय देवघरात त्यांचं आत्मचिंतन सुरू झालं. आयुष्याच्या घडामोडीत आणि भक्तांच्या मांदियाळीत बऱ्याच दिवसांनी असा निवांतपणा मिळाला होता. का कोण जाणे, आज जन्मभूमी कोकणाची आठवण त्यांना येत होती. आयुष्याकडे अलिप्तपणे पाहणारे देवा आज पहिल्यांदा आयुष्याच्या पूर्व आयुष्यात डोकावत होते. त्यांच्या विचारात सर्वप्रथम विराजमान झाली माता पित्यांची आठवण. त्यांच्या जीवाला चटका लागला. आपल्याला आपल्या घरातील सदस्यांचा सहवास जास्त लाभला नाही. आपल्याला ते जमलंच नाही कारण आपला पिंड वेगळा आहे. आपला जन्म वेगळ्या उद्देशासाठी आहे. देह मनाचा आणि भावनिकतेचं लिंबलोण उतरून टाकल्याशिवाय जन्महेतू साध्य होत नाही हे सत्य त्यांना समजलं होतं. द्वारकामाईतील योग्याच्या मनात प्रथमच असा अलौकिकाचा आणि लौकिकाचा पाठशिवीचा खेळ सुरू झाला. मध्येच त्यांचं मन मायेत रमत होतं, पण क्षणात त्यांचे सद्गुरू त्यांच्या विचारांना या साऱ्या पाशातून उसळी घेऊन अनंताच्या स्वस्वरूपाकडे नेत होते. मनाची झेप थांबली आणि शांत झालेल्या मनाने जो किनारा धरला तो निसर्ग सौंदर्याने घायाळ झालेल्या पावसचा.
एखाद्या चलचित्रपटाला शोभेल असा मनाचा खेळ सुरू झाला. आज कितीतरी दिवसांनी त्यांचं मन त्यांना विश्वेश्वराच्या रमणीय मंदिर परिसराकडे घेऊन गेलं. मनचक्षूंच्या वेगाने द्वारकामाईत देवा हजर झाले. द्वारकामाईतून ते मनकोशाने जे निघाले विश्वेश्वराकडे. गौतमीचं पात्र त्यांनी ओलांडलं आणि विश्वेश्वराच्या पायऱ्या चढून त्यांनी घंटा वाजवली. मोठ्याने ओम नमः शिवाय असा पुकारा केला. विश्वेश्वराची स्वयंभू शाळुंका सोन चाफ्याच्या फुलांनी मोठी शोभून दिसत होती. बिल्वपत्राची माळ, बिल्वपत्राची पानं मधूनच डोकावत होती. शिवपिंडीच्या जवळ असलेल्या मंद समयीने सारा गाभारा गूढतेने भारावून गेला होता आणि द्वारकामाईतील हा देव स्वतः जणू शिवस्वरूप झाला होता. शाळुंकेवरील सोनचाफ्याचा सुगंध द्वारकामाईत सुटला आणि विश्वेश्वराच्या भेटीचा आनंद देवांनी मनोमन लुटला. पुढे त्यांच्या मनाने जी भरारी घेतली. सर्व तीर्थांचं विश्रांती स्थान अर्थात श्री क्षेत्र पावस. विशाल आणि घनदाट वृक्षांनी नटलेलं पावस, फुलपुष्पांनी नटलेलं गाव, निसर्गाने जणू आपल्या हातांनी सौंदर्याची मुक्त उधळण केलेलं गाव. देवांची नजर गेली ती एका महाकाय शिळेकडे. पांढरा शुभ्र वेश आणि उंच पोरे सत्पुरुष पद्मासन घालून बसले होते. मेरुदंड ताठ होता. त्यांची मुद्रा तेजस्वी जपाची मुद्रा होती. त्यांचं सदेह मुखमंडळ, सतेज मुखमंडल उगवत्या चंद्राप्रमाणे मनोहर दिसत होतं. आपले डोळे त्यांनी मिटले होते. त्यांच्या मुखातून मधाळ स्वर बाहेर एखाद्या बासरीप्रमाणे बाहेर पडत होते. ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी. मनोदेहाने देवा त्यांच्या समोर बसले. त्यांच्या मनाला या दैवी सत्पुरुषाची वाणी ऐकायची तीव्र इच्छा तयार झाली. एखाद्या लहान मुलाने आपल्या आईला उचलून घ्यायला आपलं भाग पडावं तसे भाव देवांच्या मनात निर्माण झाले. इकडे त्या दैवी सत्पुरुषाने आपले डोळे उघडले आणि समोर बसलेल्या देवांवर कटाक्ष टाकला. देवांची अष्टसत्विक भाव जागे झाले. कंठ दाटून आला, नेत्र पाझरू लागले, अंग पुलकित झालं आणि देह त्यांच्या पायावर कोसळला. बराच वेळ देवा याच अवस्थेत होते. भानावर येताच त्यांनी त्या सत्पुरुषाला विचारलं, क्षमा असावी, मी तुम्हाला ओळखलेलं नाही. स्मितहास्य करून ते सत्पुरुष म्हणाले, एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याची ओळख काय घ्यावी. आपल्या दोघांमध्ये आत्मा तोच आहे. पण बाह्य जगतात, या बाह्य जगाच्या स्वरूपात सांगायचं ठरलं तर मला म्हणतात रामचंद्र गोडबोले. अध्यात्म विश्वातील स्वरूप या देहाने ओळखलं म्हणून स्वरूपानंद. साधनेच्या उन्मनी स्थितीत आणि बुद्धीच्या तल्लीन झालेल्या अवस्थेत परमेश्वराचा सगुण साक्षात्कार मी घेत असतो. अशाच उत्कट भाव समाधीत देवा पावसच्या मोठ्या महात्म्याशी मनोदेहाने संवाद साधत होते. परमशांती प्राप्त झाल्यावर एखाद्या सत्पुरुषाची सगुण साजिरी मूर्ती दिसावी तसे ते दिव्य दर्शन देवा घेत होते. स्वामी स्वरूपानंदांनी बोलावं असे उत्कट भाव देवांचे वाढू लागले. देवा म्हणाले, मला ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थितीही नको. मला आपल्याकडून केवळ हितगुजाच्या 4 गोष्टी ऐकायला मिळाव्यात. त्याशिवाय माझ्या मनबुद्धीचं समाधान होणार नाही. आपले प्रत्येक शब्द माझ्यासाठी अमृताचा डोह ठरतील. माझी पात्रता असेल तर मला कृपा प्रसाद द्या. देवांच्या मनातील तळमळ स्वामींनी जाणली. इतका प्रचंड तळमळ लागलेला एक महान शिष्य आपल्या समोर बसला आहे. स्वामींनी जाणलं. झालंय तेच. देवांच्या कानाची तृप्ती करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद म्हणाले, सोहम वृत्ती आद्य प्रकृतीचे रूप, आत्म्याचे स्वरूप तेची जाण. जन्मी बाळवदे सोहम शब्द कोहम, कोहम तेची सोहम श्वासोश्वासी. बहुत जन्मांच्या माईक संसारे, स्वरूप विसरे जीव भोळा. स्वरूप स्मरण हाच नित्य धर्म, अजापाचे मर्म हेची जाण. सोहम जपे ध्याने जीव शिव होई, ब्रह्मतेज येई सहज अंगी. मी कोण याचा शोध घेणारे सोहमचा महिमा प्रसाद रूपाने मिळताच देवांना सद्गुरू बाबांचे शब्द आठवले. बाबा म्हणाले होते, मी म्हणजे कोण? मी म्हणजे माझा देह असाच ना. या देहात बसलेला मी आणि परमेश्वर एकाच देहाच्या आतील हे सोहम.
संत महात्म्यांनी आपल्या श्वासाचा अभ्यास करून त्यातून निघणारा ध्वनी सोहम हे अनुभवलं. याच श्वासोश्वासातून निघणाऱ्या मंत्राला त्यांनी मनशांतीचं माध्यम बनवलं. याच सोहमची सर्व संत महात्मे सोहमची एकाग्र चित्त होऊन तादात्म्य पावले. आपल्या सद्गुरूंचाच सोहम मंत्राचा उलगडा करून देणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांसमोर देवा नतमस्तक झाले. स्वामींनी त्यांना प्रेमानं आलिंगन दिलं. मी कोण याचं उत्तर सोहम आहे. संसारातील कोणत्याही व्यवहारा आड हा जप येत नाही. सोहम साधनेचा अभ्यास जसा वाढत जातो तसतसा सोहम रूपी केर सुणीने अनंत जन्मीचा वासनारूपी केर कचरा झाडला जातो. वृत्ती ईश्वर रूप होते. स्वामींच्या अमृत वचनाने देवा कृतार्थ झाले. स्वामींच्या देहातून जणू बाबा महाराज अमृत कलश देत असल्याचा साक्षात्कार देवांना झाला. स्वामी स्वरूपानंदांनी देवांशी बराच आध्यात्मिक संवाद साधला. आपलं देह कार्य आपण आजच संपवणार आहे असं त्यांनी देवांना सांगितलं. देवांचं सर्वांग शहारलं. अध्यात्माच्या उच्च अवस्थेतील या थोर सत्पुरुषाची पहिली भेट आपली अखेरची भेट ठरावी या दैवी योगाने ते विस्मित झाले. त्यांनी स्वामींना विचारलं, स्वामी आपण कुठे जाणार आहात? स्वामी स्वरूपानंद म्हणाले, आज कालचे नव्हेच आम्ही. माऊलीने आम्हाला इथे पाठवलं. तिने दिलेलं काम तिच्या कृपेने पूर्ण झालं. आता आम्हाला नाही कुठे जायचं, इथेच आनंदाने राहायचं. आणि माऊलीने अन्यत्र कुठे पाठवलंच आणि तिथे अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य रूपात आमचं अखंड वास्तव्य इथेच राहणार, अर्थात पावसला. स्वामींच्या उत्तराने देवा भावविभोर झाले. एका उच्च विभूतीच्या दर्शनाने ते धन्य झाले. स्वरूपानंदांनी आपले नेत्र मिटले. त्यांच्या देहासमोर एक तेजोमय प्रभावळ निर्माण झाली. देवांनी हात जोडले, मस्तक नम्र झाले. रात्र उलटून गेली होती. प्रभातीचा मंद मंद वारा, पक्ष्यांची किलबिल देव ऐकत होते. देवांच्या धर्मपत्नी इंदिरा जाग्या होऊन द्वारकामाईत आल्या आणि म्हणाल्या, उठा आता, संपूर्ण रात्र गेली, दिवस उजळलाय. इंदिरेच्या या वाक्याने मनोदेहाने देवा पावसला गेले होते. ते द्वारकामाईत परतले. एवढ्या मोठ्या प्रवासाचा क्षीण देवांना मुळीच जाणवत नव्हता. मात्र जाणवत होती अनामिक आणि विलक्षण ऊर्जा.